आणि अलूर या सेंटर पॉइंटला आहे. गेल्या 10 वर्षापासून ही रस्ता रखडला गेला आहे. या ठिकाणचे आपले काही कार्यकर्ते आहेत, त्यांना काय त्रास होत आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. काका आपलं नाव काय? प्रकाश बलबीर रुपलो. मला सांगा या रस्त्याबद्दल आपलं काय मत? रस्ता हे 10 वर्षापासून असा खराब झालेला आहे की हे काय अडचण नेमकं कळायला मार्ग नाही. आणि इथं येत असताना एसट्या बंद येते, इकडून येत नाही. आणि जे दळणवळणाचं साधन आमचं जे आहे ते अलूरला जायचा रस्ता उमरग्याला जायला भरपूर अडचण उरलेली आहे. आणि हे रस्त्याचं काम होण्यासाठी आमच्या ग्रामपंचायतीने 4 वेळेस ठराव दिला आहे. ठराव देऊनही त्याचा शासनानं कुठली दखल घेतली जात नाही. त्यासाठी रस्ता व्हावा यासाठी आमचे अतोनात प्रयत्न चालू आहेत, पण रस्ता होत नाही सर. नेमकी अडचण काय? नेमकी आता ते गुत्तेदारी घ्यायला केलं, शेतकरी अडविलेत असं सांगितले त्यांनी. पण नेमकं ह्याचं कारण आम्हाला अद्याप अजून कळायला मार्ग नाही. आणि शासनाकडून याची कसली दखल घेतली जात नाही. त्यासाठी दखल घेऊन आमचा रस्ता व्हावा याची फार गरज आहे. मग मला सांगा, आपण धाराशिव जिल्ह्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत ना, जे आमदार असतील, खासदार असतील, त्यांना आपण आव्हान काय करणार? आमदार साहेबाकडे मी गेलो होतो, खासदार साहेबाकडे मी गेलो होतो, सगळ्या रस्त्यासाठी गेलो होतो. तरी त्यांनी म्हणले आम्ही सांगतो, करायला लावतो, त्यांना फोन लावतो, याला फोन लावतो म्हणले. पण ह्याच्यात काय रिस्पॉन्सच मिळाला नाही योग्य ते आम्हाला. आणि हे मिळालं पाहिजे, रस्ता व्हायला पाहिजे, हेच आमचं मत. बाकी काय? मला सांगा, अंतर किती आहे? अंतर ते दीड किलोमीटर आहे सर. 1.5 किलोमीटर? 1.5 ते 2 किलोमीटर आहे. मला सांगा, समजा एखादी डिलिव्हरी पेशंट असेल तर तुम्ही कोणत्या मार्गात पेशंट घेऊन जाता? हे लई लांबून मार्ग होतोय सर. आम्हाला जावं तर कुळसाळीवरून परत असं मधून जावं तर त्याच्यापेक्षा ते बी रस्ता हे सगळे मोठे जड वाहने गेल्यामुळे ते रस्ता खराब होऊन चालला आहे सध्या. आणि ह्याच्यापेक्षा दूरदर्शन त्या रस्त्याची होईल पुढच्या वर्षापर्यंत. आता हे रस्ता चालू करणं गरजेचं आहे सगळं. कसलाही प्रसंग आला तर हे रस्ता चालू करणं म्हणजे अगदी महत्वाचं आहे. हे जर रस्ता बंद पडला तर आमचं दळणवळण साधनच बंद पडणार. मग मला सांगा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात प्रत्येकांना रस्ता आहे, प्रत्येक योजना आहेत. मला सांगा, आपल्या देशाचे प्रधानमंत्री असेल, त्यांनी प्रधानमंत्री म्हणून ग्राम सडक योजना म्हणून आहे, त्या योजनेमध्ये किंवा पाठपुरावा वगैरे झालेला आहे का? पाठपुरावा झालाय सर, पण इथून त्यांनी काय म्हणते तुमचे शेतकरी अडवलेत म्हणजे ते अलूरवाले बी 2-3 वेळेस ठराव दिलेत आता. आणि बोळेगाववाले दिलेत. आमच्या दोन्ही गावाचं रस्ता करण्याचाच हेतू आहे. तरी पण इथं रस्ता होत नाही. याला काय अडचण आहे आम्हाला अद्याप कळालंच नाही यातलं. आणि ह्याच्यातला मार्ग करून हे रस्ता होण्याची मतलब आमचं. मला सांगा, आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला काय संदेश द्यायचा? आमच्यातला रस्ता व्हावा आणि आम्हाला दळणवळण साधनात मूळ ह्याच्यावर येण्याचा मार्ग राहावा, दळणवळण साधन बंद पडू नये. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून आम्हाला योग्य ते न्याय द्या. आणि इथं जे आहे, इथं जर एसट्या आहे, पाऊस पडला की इथं गाडीच येत नाही साहेब. मोटरसायकल जात नाही, येत नाही. आज 7-10 माणसं गाडीवरून मोटरसायकल पडले. ते सोलापूरला दवाखान्यात न्यावं लागलं त्यांना. त्याचे हात पाय मोडले आणि त्याला जवळजवळ कोठडे हॉस्पिटलला 2-3 माणसं आमच्यातले आज ऍडमिट आहे सध्या. ह्याच्यामुळं आता हे पाऊस नाही म्हणून गाडी चालल्या. मग मला सांगा, याच्यामध्ये दोषी कोण? दोषी ह्या शासनाचा दोषी आहे की हे जर सरकारनं जर याला व्यवस्थित मनावर घेऊन काम केलं तर ते काम व्हायला पाहिजे. आमचं मतलब काम व्हावं, फक्त काम होण्याशी मतलब हे रस्ता व्हावा. आणि हे शितून इकडं पूर्ण हे स्वामी समर्थ जाण्याचं दळणवळणाचं मुख्य साधन आहे. आणि इथल्या रस्त्याला एवढी अडचण आहे की साहेब, हे रस्ता पाऊस पडला तर गाडी जातच नाही. आणि इथं एक ट्रक अडकल, ती परवा ट्रक अडकल्यावर त्या ट्रकनं ते किराण निघजीपर्यंत कुठलंच हे आल्याच नाही. साधन नसल्यामुळे गाड्या इकडून एसट्या बंद होत्या आमच्यात. मुख्य एसट्याच बंद पडल्या, बाकीच्या वाहनाचं काय साहेब. त्यासाठी हे रस्त्याला ताबडतोब करण्यात यावं. त्यासाठी शासनानं लक्ष घालून योग्य ते न्याय मिळावा मला. हेच मला सांगा काका, ह्या रस्त्याबद्दल आपलं काय? रस्ता भयंकर वाईट आहे. ते काय सांगितलं गाड्याचा मुख्य मराठवाडा आणि पश्चिम मराठवाडा धुळे रस्ता आहे. त्या काळची अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. जमीन व्यवस्था आम्हाला कठोर उपचार करून शासनाने योग्य निर्णय घेऊन चांगला त्वरित आपला गुंज असं त्याला योग्य मार्गदर्शन करून चांगला रोज घ्यावून मिळावं असं माणसाला खंड नेतृत्व नाही इकडं. हे मराठवाडा चांगलं त्वरित पात्र्या कोणीच लक्ष नाही याच्याकडे. हे असल्याने बरोबर नाही. लोक आता सध्या 5 मिनिटात पलटी दुर्दैव कुठल्या प्रकारचं झालं नाही. कृपा करून घेऊन आपलं हे म्हणायचं असल्या गोष्टी घडू नये. चांगलं करून हे रस्ता त्वरित व्यवस्थित करून मिळावी असं आपल्याचं अपेक्षा आहे. मला सांगा, दुसरे काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणार. अत्यंत वाईट रस्ता आहे.
आता मी आलूचा रहिवासी आहे. माझं शेत हा इकडं पुढं आहे 2 किलोमीटर आहे. आणि रोज मी 2-3 वेळा रस्त्याला शेताला जाण्यासाठी मी स्वतः 3-4 वेळा पडलो आहे रोडला. आणि माझ्यासमोर एक लेडी सुद्धा पडली. कोण सगळं तिथं अंग चिंकल होऊन गेलं. आपल्याला कार्यक्रम चालू होते. आता ही आम्हाला एवढं परेशान आहे. आता हे पावसाळा जायपर्यंत रोड हे लवकरात लवकर करून घेणे हे आमचं मत आहे. मला सांगा, आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला काय संदेश द्यायचा या रस्त्यावर? एवढं सांगण्यात येईल की देवेंद्र फडणवीस साहेबांना की हे रस्ता काय त्यांचं काय असेल तर त्याचं विल्हेवाट करून पटवून आम्हाला रस्ता करून द्यावे. आणि जर तुमचा रस्ता तुम्हाला नाही झाला तर तुमची पुढची भूमिका काय आहे? आम्ही आंदोलन करणार. तीव्र आंदोलन करणार. शेतकऱ्यासाठी आपण कारण की आम्हाला रोज शेतीला जाण्यासाठी रोज आम्ही 3-4 फेऱ्या मारावं लागतं शेतीला. आमच्याजवळ इथं मजूर सुद्धा येणार या रस्त्यामुळं शेतात काम करण्यासाठी एवढं अडचण आलेलं आपल्याला. हे रोड त्वरित करून घ्यावे नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल. अजून काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडे या रस्त्याबद्दल आपलं काय मत आहे? रस्ता आता शेतकऱ्यांना अडविलेला आहे. हां, शेतकऱ्यांना अडविला. आम्ही सोलापूरला जाऊन या महामार्गाच्या ऑफिसला गेलो. हो. महामार्गाच्या ऑफिसला जाऊन ते इंजिनियर होते तिथं कुलकर्णी साहेब. त्यांना भेटलं तर त्यांनी म्हणले की शेतकऱ्याचा हे 8 फूट रस्ता आहे. हो. पण आम्ही बाकी त्यांना पैसे देऊन आम्ही रस्त्याचं बजेट मंजूर केलं आहे. हां, आणि आम्ही त्याला सेंट्रलला पाठवले, मंजूर झाले. हां. आता पाऊस कमी झाल्यावर काम सुरू होईल असं म्हणले कोण म्हणले असं? ते कुलकर्णी साहेब. कुलकर्णी साहेबांना सांगितलं. तुम्ही कोण कोण गेलो होतो भेटायला? मी सरपंच गेलो, आमदार जाधव, 5-6 जण गेलो. हां, बरं. हो. हां, त्यांनी असं म्हणलं आम्ही आलो. त्याच्यानंतर आणि परत अधिकारी आहे ते चौकशी केले आणि आम्हाला म्हणले की ते रस्ता वाकडा झाला आहे. तुम्ही अनेक त्या कॉर्नरला सरळ या महत्वाचं तुम्ही प्रश्न आमच्या तिथे. पैसे द्यायचं तर हां, पैसे द्यायचं तर शेतकऱ्याला सत्ता हे गॅस कॉर्नर काढत आहे आणि रस्ता सरळ करायचं म्हणलं. हां, अधिकारी येऊन पंचनामा करून गेले पण अजून काय झालं. हां, तात्पुरतं खडक टाकायला आले होते पण हे शेतकरी अडकले. हां. आम्ही रस्त्यासाठीच बोललो हो. दुसरे काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. रस्त्यामुळं लय अडचण आहे. जाण्या येण्या डिलिव्हरीला लय अडचण उरलेल्या. जाणारे बोळेगावच्या दवाखान्याला जाणारे माणसं लय अडचण उरलेले आणि जाणारे माणसं जाणारे पाऊस आले की निसरंड घसरंड आली की पडून 2-3 माणसं सोलापूरला ऍडमिट आहेत. सध्या आता 3-4 माणसं ऍडमिट सोलापूरला आहेत. त्यांच्यामुळे आम्हाला लय धोका आहे या रोडमुळे. हे रोड व्हावा आम्हाला नम्र विनंती आहे. आम्हाला ह्याच्यामुळे आम्हाला नम्र विनंती करतो रोड तयार व्हावा. मला सांगा, अजून काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. हा सर, माझ्या आईला मी दवाखान्यात घेऊन गेलो सर. अर्ध्या रस्त्यामध्ये माझी आई इथं वारलेली. हा, जाता वेळेस मी पाटील पेशंटपाशी नेलो. त्या टायमाला आमची आई वारली म्हणून सांगितलं, डिलेट हे झाला. परंतु कसं माहिती आहे का, या रस्त्यामुळं तक्रार कशी आहे, एक खराब रस्ता असल्यामुळं का नाही लय त्रास आहे सर. जाता येतं हे ते सगळं जाता येत नाही. 5 मिनिटात न्यायात म्हणलं ॲक्सिडेंट कमी होता. त्या टायमाला मी हे गेलो होतो. सगळे वाईट घटना घडली आपल्याला या रस्त्यामुळं. हा, एवढंच आहे सर माझं. हे रस्ता व्हावा आमचं एक हे आहे अभिनंदन. झालं तर लय छान. कळकळीची इच्छा आहे सर. प्रतिनिधींनी सगळ्यांनी रस्ता व्हावी एवढी अरे, हे रस्ता ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्या सदस्याकडनं जाणून घेऊया की हे रस्त्याबद्दल काय मत आहे. हे रस्ता आता या वर्षी पावसाळ्यात जरा बरा होता. या वर्षी इतकं भयंकर लोकांची हाल झाली आहे की एकही 4 व्हीलर लहान गाडी एकही जाता येत नाही. कमीत कमी रोज 3-4 गाड्या रोज अडकतात. JCB आणायचं, त्यांचा खर्च तोटा तो होतो. लोकांची म्हणजे भरपूर नुकसान होले. आणि एसटी बसवाले काय करते, इकडे नाही अजून ठिकाणी येते. हां, कुंचाळ मार्ग येतात. तिकडे पण टाइम होले लोकांना. अर्जंट जायचं तर गाडीचा टायमिंग टाइम वेळ त्यांचं जास्त चाललंय. डिलिव्हरी पेशंटचं मेन डिलिव्हरी पेशंट किंवा आजारी पेशंट राहिला. आम्हाला आलूर एकच दवाखाना आहे. आम्हाला आलूर गेल्याशिवाय पर्याय नाही. मग आम्हाला इकडे कमीत कमी 5 किलोमीटर लांब जावं पाहिजे. मग तो पण त्या पेशंटला त्रास होणार. त्याबद्दल आम्हाला एक तात्काळ रोड रस्ता हे महत्वाचं आहे आम्हाला. दुसरे काही कारण नाही. आणि 3 शेतकरी आम्ही गेलो होतो, पाटपुरा केलो, सोलापूर गेलो होतो तिथं सरपंच आम्ही. तिथं म्हणजे तुम्ही आम्ही करता पण थोडं वेळ लागेल. त्यांनी म्हणले आम्ही तर खडं टाका म्हणले. JCB इथं आणलं. ते शेतकरी अडवले आम्हाला. आम्ही कशाला टाका खडं. त्यांनी आले, त्यांना बी अडवले. मग त्यांनी म्हणले आम्ही करता आमच्या हिशोबाने. आता 2 वर्ष गेले तसंच आहे.
मग मला सांगा, आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला काय म्हणतात की बाबा हे रस्त्याचं काय? मुख्यमंत्री साहेब म्हणजे आमची मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आहे ही आहे, कुठं ग्राम सडक योजना आहे? सडक योजना इथं आमची ग्राम सडक योजना असून हे एवढं 2 किलोमीटर रस्ता नाही आहे. इतर रस्ते कसं होत असतील रस्त्याची अवस्था पांढरा रस्ते तसं आहे. मला सांगा, आपण आमदारांना काय सांगतो? आमदारांना निवेदन दिलं की त्यांनी म्हणले आम्ही ग्राम सडक योजनेमधून आम्ही त्यांना तयार करायला होता, त्यांना फोन लावतो आम्ही मुख्यमंत्री पाठपुरावा करतो विधानसभेमध्ये बोलतो. त्यांनी बोलले अजून कायच हे तयार नाही. खासदारपर्यंत गेलतो तरी रस्ता तरी झाला रस्ता नाही. हां. मग आपली मागणी काय ग्रामस्थांच्या? फक्त रस्ता गावांची मागणी फक्त रस्ता चांगला व्हावा, बाकी काही नाही. हां, जेवढा रस्ता आहे तेवढं बी केलं बस झालं, रुंदी नाकावे ना, जेवढा रस्ता आहे तेवढं केलं तर बस झालं. रस्ता तेवढंच चांगला महत्वाचं आहे, बाकी काही नाही. आता गाडी अडकल की परवा एसटी सगळे तिकडून चालू आहे आता इकडून बंद